एक उत्तम अभिनेत्री आणि आज महाराष्ट्रासह देशातील टॉप 20 लाईफस्टाईल कंटेंट क्रिएटर्स पैकी एक. ग्लॅमर सोबत कम्फर्टचाही विचार यांच्या कंटेंटमध्ये दिसतो. मिंत्रा, नायका अशा मोठमोठ्या ब्रँड सोबत काम करूनही तिचं बोलणं, तिचं सुपर पिचिंग स्किल असं आहे जणू आपली एखादी खास मैत्रीणच आपल्याला टिप्स देतेय. पहिल्या भेटीमध्ये माती खाऊ नये म्हणून काय करायला पाहिजे. आणि म्हणूनच आज यूट्यूबवर 1.6 मिलियन पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आणि इंस्टाग्रामवर 1.1 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्सची एक प्रचंड मोठी अशी डिजिटल फॅमिली तिच्याशी जोडली गेलीये. तिचा प्रवास प्रेरणादायी आहेच, पण तिच्या प्रत्येक व्हिडिओ मधून एक मेसेज मात्र क्लिअर आहे. बी युअरसेल्फ, लव्ह युअरसेल्फ. आपले अनफिल्टर्ड थॉट्स घेऊन अहिल्यानगर डिजिटल महाकुंभमध्ये येत आहे फॅशन अँड लाईफस्टाईल इन्फ्लुएन्सर उर्मिला निंबाळकर. त्या पाहुणी स्टाईल सगळ्यांना नमस्कार करायला पाहिजे तू. मला नाही वाटत ती कोणाला नमस्कार करत असेल. बरं, आता इथे सगळे नगरकर जमलेले आहे, पण तुझ्याबद्दल बोलायचं तर तू बारामतीकर आहेस. तर बारामती ते आज ग्लोबल डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर एक मोठा जो प्रवास आहे तो केला आहे. पण असं कधी वाटलं होतं का बारामतीची मुलगी, बाबा म्हणजे आता बारामतीकर कुठे कुठे पोचलेत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण तरी सुद्धा की बॅकग्राऊंड घरातलं, भाऊ IPS ऑफिसर, आणि याच्यातनं आपण असं ॲक्टिंग आणि मग डिजिटलकडे जाणार, हा कधीतरी स्वप्नात विचार केला होता का? ॲक्च्युली असं सगळीकडे इंटरव्ह्यूमध्ये सगळेजण नाही वगैरे म्हणतात, पण मी खरं बोलणार आहे, कारण अनफिल्टर्ड उर्मिला असं तू मला ऑलरेडी या सेशनचं नाव आहे, त्यामुळे हो मी केलेला. म्हणजे लहानपणीच माहिती होतं आपल्यात खूप किडेत आणि आपल्याला नट्टी व्हायचे, आणि त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगायचे आणि सगळे येडी ही अशीच तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये जर कोणीतरी ज्याला नाकाचा पण पत्ता नाही, ज्याच्या खानदानामध्ये कोणी बरं गातही नाही, तर त्यांनी असं डायरेक्ट नटी वगैरे व्हायचं म्हटल्यानंतर त्या खूपच त्यांच्या दृष्टीनं खऱ्या बरोबरच आणि विनोदी अशाच विश्वास नाही आहे बसत आहे अशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया यायच्या, कारण खूप लहानपण होते. तर तेव्हापासूनच म्हणायचं की नट्टी व्हायचं आहे मला. क्या बात आहे. तुला मी सिनेमामध्ये पाहिलं आहे, तुला मी मालिकांमध्ये पाहिलेलं आहे, पण पारंपरिक माध्यमातनं डिजिटल कंटेंट क्रिएटरकडे तू जेव्हा वळलीस, ते पाऊल टाकलं, तर त्या निर्णयामागची, त्या बदलामागची काय प्रेरणा होती? आपल्याला ना कलाकार म्हणून सतत चांगली कला पण कंझ्युम करता आली पाहिजे. म्हणजे लेखकांना भरपूर वाचन करायला हवं, पुस्तकं आणि इतर लेखन शैली पण वाचायला हवी, पाहायला हवी, प्रयत्न करायला हवेत. त्याच पद्धतीनं ना प्रेक्षक म्हणून मी खूप सारा ग्लोबल कॉन्टेंट कंझ्युम करत होते. म्हणजे ज्या काळामध्ये मी जाऊन मालिकेच्या शूटिंगच्या दरम्यान खूप साऱ्या त्याच गोष्टी ज्या पुढे जात नाही आहेत अशा पद्धतीनं मी जाऊन जे रडारड करून यायचे, तेव्हा प्रेक्षक म्हणून, कलाकार म्हणून ना मला बघायला मात्र कॉन्टेंट सगळा खूप कमाल. आणि तेव्हा OTT प्लॅटफॉर्म्स येत होते, नेटफ्लिक्स जेव्हा कोणीही, कारण खूप महाग सबस्क्रिप्शन होतं आणि कोणी ते घ्यायचं नाही, पैसे घालवायचं नाही. आपल्याला वायफाय जेव्हा नव्हतं तेव्हापासूनचा तो सगळा प्रकार, आणि मग नेटफ्लिक्स आलं, वायफाय भयानक महाग होतं. अशा याच्यामध्ये मी तो कॉन्टेंट कंझ्युम करताना मला कळत होतं की गोष्टी बदलत आहेत, गोष्ट सांगण्याची पद्धत बदलती आहे, कलाकारांचा अभिनय बदलतोय आणि माध्यमं बदलत आहेत आणि प्रेक्षकांचा स्वभाव बदलतोय, कॉन्टेंट कन्झम्पशनचं नेचर ज्याला म्हणतात. आणि ते बदलत असताना या बदलाबरोबर आपण मात्र काहीतरी आपण ज्याच्यात रमू असं काहीच करत नाही आहोत, आपलंसं असं काहीच नाही आहे, आणि गोष्टी बदलताना मात्र झपाट्यानं दिसत होत्या. टेक्नॉलॉजी बदलत होती, सगळ्याच गोष्टी बदलत होत्या, आणि तेव्हा असं वाटत होतं की आपलं काहीतरी स्वतःचं असायला पाहिजे आणि आपण काहीतरी असं बनवायला पाहिजे की जे बघताना आपल्याला पण मजा येईल. म्हणजे प्रेक्षक म्हणून, कलाकार म्हणून दोन्हीकडून आपल्याला मजा येईल की इथे काम करताना पण मजा येते आणि हे आता कंझ्युम करताना प्रेक्षक म्हणून पण आपल्याला हेच बघायला आवडेल, याच्यामध्ये तफावत नसावी. आणि म्हणून ती सुरुवात झाली.
खूप छान सांगितलंयस तू. काय होतं कलाकारांच्या बाबतीत आपली भूमिका काय आहे, आपल्यासमोर स्क्रिप्ट येते आणि त्या पद्धतीने आपल्याला परफॉर्म करायचं असतं. त्या दिवशीचं काम झालं की आपण घरी जातो. पण डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर हा 24/7 जॉब आहे. तुम्ही सतत कामात असतात. तुम्ही शूट करत नसलात तरी पुढच्या कॉन्टेंटचा विचार चालू असतो. तुम्ही कमेंट्स बघत असतात. तर मला सांग की या ठिकाणी जेव्हा तू वळलीस तर सुरुवातीच्या काळात तुला काय चॅलेंज झालं? कारण की तुझे आधी आम्ही तुला टिकटॉकवरती पाहायचो, त्याच्यानंतर यूट्यूबवरती येण्याच्या आधी इंस्टाग्रामवरती ॲक्टिव्ह झाली होती आणि मग जेव्हा फुल फ्लेज यूट्यूबर म्हणून काम करायचं ठरवलं तर काय आव्हानांना तू सामोरे गेलीस? आता ना कोणतंही माध्यम बदलताना दोन मोठ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. प्रत्येक माध्यमामध्ये प्रेक्षक काय पद्धतीचा आणि कशा पद्धतीनं कॉन्टेंट कन्झ्युम करतात, तर त्या प्रेक्षकांचा स्वभाव जाणून घ्यावा लागतो, ज्याला कन्झम्पशनचं नेचर म्हणतात ऑडियन्सच्या. आणि दुसरं म्हणजे त्या त्या माध्यमाची ॲप जे प्लॅटफॉर्म आहे त्याची एक टेक्निकल बाजू असते, ज्याला अल्गोरिदम असं म्हणतात. याचा ना अभ्यास तुम्ही करायला लागताना हळू तेव्हा तुम्हाला एक चॅलेंजेस कळायला लागतात की आपल्याला अजून शिकण्याची गरज आहे, आपल्याला अजून गोष्टी वेगवेगळ्या ट्राय करण्याची गरज आहे. आणि खूप साऱ्या चुकांमधून अपयशांमधून आणि मर करून व्हिडिओ केलेले आहेत पण कोणीही बघत नाही आहेत ते व्हिडिओ, अशा पद्धतीनं व्ह्यूज नाही आहेत, आपल्याला वाईट वाटायला लागतं. आपल्याकडे येत असलेली कामंसुद्धा जी काय थोडीफार आहेत त्याला पण आपण तोंड वरती करून नाही म्हणतोय, पण अकाउंटमधले पैसे मात्र संपत चाललेत. तर ना अशा वेळेला ना धीर धरणं म्हणजे खूप क्षणोक्षणी एक परीक्षा असल्यासारखं आहे. कारण की ना साधी रेल्वे गाडीसुद्धा रूळ बदलताना प्रचंड घर्षण होतं आणि संघर्ष होतो. आणि इथं तर आहे ना आपण खूप वेगळ्या पद्धतीचा नवीन प्रवास सुरू करत असतो ना, तर अशा वेळेला त्या घर्षणातून जावं लागतं. कारण की नवीन क्षेत्रात नवीन माध्यमामध्ये जरी सेमच उर्मिला असली, कारण मला असं वाटतं कलाकारांनी कधीच माध्यमाच्या प्रेमात नाही पडायला पाहिजे. जिथे जाऊ तिथे कला सादर करता आली पाहिजे. म्हणजे उद्या जाऊन मला रस्त्यावरती अभिनय करायला सांगितला, नाचायला सांगितलं तरी आपण करणार बा, पथनाट्य त्याला म्हणतात. तर माध्यमं येणार बदलणार, आपण ती पटापट स्वीकारून त्या माध्यमाची परत एकदा टेक्निकल बाजू, ते माध्यम लोक कसे कन्झ्युम करतात त्याचा अभ्यास, आणि मग आपल्याला काय म्हणायचं याच्याशी प्रामाणिक राहून ती गोष्ट कशी सांगता येईल, त्या माध्यमामध्ये गोष्ट सांगण्याची काही वेगळी पद्धत असते का, या सगळ्याचा अभ्यास करून मग एक व्हिडिओ गणिक, एक रील गणिक, हळूहळू प्रत्येक वेळी नवीन कॉन्टेंट बनवताना नवीन चॅलेंज यायला लागतो. आणि प्रत्येक कॉन्टेंट बनवताना प्रचंड शिकायला मिळतं एव्हरी टाईम. त्याचं कारण सांगते अजून एक, अभिनय करताना ना तुम्ही जबाबदार नसता. तुमच्या कलाकृतीचं काय होणार आहे याच्यासाठी तुम्हाला संपूर्णपणे होल अँड सोल जबाबदार धरत नाहीत. त्याची खूप मोठी जबाबदारी दिग्दर्शकाच्या खांद्यावरती असते. मार्केटिंग, प्रोड्युसर्स, तो कोणत्या काळात आला आहे, लेखक कशा पद्धतीनं लिहिलं आहे, ते प्रभावी संवाद आहेत का, आणि ना ते सगळं क्रिएटर जेव्हा स्वतःचं कॉन्टेंट करत असतो हे सगळं एकच सिंगल क्रिएटर करतो. त्याच्यामुळे त्याच्या कॉन्टेंटचं यशा आणि अपयशाचं पूर्ण श्रेय आणि नावं ठेवणे हे दोन्ही वाटायला येतं. दोन्ही पद्धतीचं क्रेडिट घ्यावं लागतं आणि ती खूप वेगळ्या पद्धतीची जबाबदारी आहे बरं का. आणि त्याच्यामुळे त्याला एक उद्योजकाला जशा पद्धतीनं त्याचा धंदा, दुकान, उद्योग, व्यवसाय बसवण्यासाठीचं जे कष्ट आहेत आणि त्यासाठी जे थांबावं लागतं, जोपर्यंत तुम्ही प्रॉफिटेबल होत नाही तोपर्यंत स्वतःमध्ये बदल करत राहावे लागतात, स्ट्रॅटेजी बदलावी लागते, सतत अभ्यास करावा लागतो, सतत पैसे जात असतात, येताना तर दिसत नसतात, या सगळ्यातून जावं लागतं. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की वेगवेगळ्या याचे वेगवेगळे चॅलेंजेस असतात, पण प्रत्येक कॉन्टेंट बनवताना एक छोटीशी पोस्ट, एक वाक्य लिहिताना पण सतत सावध राहावं लागतं आणि प्रत्येक याच्यातून सतत शिकायला मिळतं. त्यामुळे एव्हरीथिंग इज एक्स्ट्रीमली चॅलेंजिंग. वाटतं सोपं कारण फळं फक्त बघायला मिळतात ना, पण त्याच्या मागे अतिशय सिस्टमॅटिक, कॅल्क्युलेटिव्ह, अभ्यासपूर्वक, शांत राहून ऑलमोस्ट बोर होतं. कारण डेली ना लोकांना असं वाटतं शूटिंग म्हणजे मज्जा, तर खूप पाय दुखतात, खूप लिहावं लागतं आधी. आणि हे सगळे ना अभ्यासपूर्वक असल्यामुळे आयुष्यात अभ्यास कधीच चुकत नाही हे पण लक्षात यायला लागतं की खूप
खूप लिहावं लागतं. क्रिएटर्सना खूप चांगला लेखक असावं लागतं, खूप लिहावं लागतं की तुमचा थँक्यू कोणातरी खूप मनापासून हे जे काय थँक्यू मित्रा. तुझ्यामुळे उद्यापासून आणि चांगलं छान लिहिणार आहात. तुम्ही मोठे असाल तर दिसत नाही आहे तुमच्यामुळे. खूप छान सांगितलंयस तू. आणि आता काय झालंय, आताच्या काळामध्ये ना व्हायरल होणं हा एका आजारासारखं झालेलं आहे. म्हणजे खरं तर आपण म्हणतो की व्हायरल झाला हा आजारच आहे, आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा. पण आत्ताचं सोशल मीडियावरचं व्हायरल होणं हे कलाकार असू देत पण सर्वसामान्य माणसाला सुद्धा हवं आहे, बरोबर की नाही? आणि त्यामध्ये जसं तू म्हणाली की खूप रिसर्च करावा लागतो, खूप मेहनत घ्यावी लागते. आणि आपण जेव्हा एक फेमस नाव होतो आपल्यावरती जबाबदारी आलेली असते. मी तुझ्या अनेक कॉस्मेटिक प्रोडक्ट्सबद्दल पाहिलेलं आहे, तू त्याच्या आधी खूप रिसर्च स्वतःवरती करते, काम करते आणि मग ते लोकांना सांगते. जर व्हायरल होण्याचं इन्ग्रेडियंट आज जर तुला विचारलं एक सक्सेसफुल कॉन्टेंट क्रिएटर म्हणून, तर तू काय सांगशील? काय रेसिपी आहे, कशामुळे लोक व्हायरल होऊ शकतात? ही जर मला कळली असती तर मी माझा प्रत्येक व्हिडिओ व्हायरल केला असता की नाही. पण होतो असं तुला वाटतं? कोणाकोणाला असं वाटतं की उर्मिलाचे व्हिडिओ व्हायरल नाहीये? तिचे सगळे व्हिडिओ व्हायरल आहे आणि ते कुठे ना कुठेतरी कुठल्या तरी स्टोरीमध्ये असतात, कुठल्या तरी ग्रुपवरती येत असतात. मी लई पैसे कमवले असते बाय द वे, असं जर असतं तर. प्रत्येक असं ब्रँड कडून वगैरे. म्हणजे आज माझ्याकडे म्हणजे रचनाला विचारून विचारून की एवढ्या पैशांचं काय करू रचना, असं वगैरे मी कॉल लावले असते. कॉन्टेंट व्हायरल होण्याचं काहीच सिक्रेट इन्ग्रेडियंट नाही आहे. पण तरी आता तू विचारशील तर त्याचं कारणच असं, कोणालाच माहीत नाही आहे ना काय होईल. म्हणजे जी स्ट्रॅटेजी एखाद्या ॲपवरती प्लॅटफॉर्मवरती शॉर्ट फॉर्मॅट कॉन्टेंट, म्हणजे जो आपण उभा व्हिडिओ पाहतो, लॉंग फॉर्मॅट कॉन्टेंट, आडवा पाहतो, मोठा पाहतो, लॉंग फॉर्मॅट, याची आत्ता कळली आहे, त्याचा विषय कळला आहे, अशा पद्धतीची मांडणी लोकांना आवडते असं वाटतं, तितक्यात बदलायला लागतं सगळं. आणि ना ते सतत बदलत असल्यामुळे त्या स्ट्रॅटेजी सतत बदलाव्या लागतात. त्यामुळे त्याचा एक ॲनालिटिकल रिपोर्ट नावाचा प्रकार असतो. त्याच्या अतिशय बोरिंग अभ्यासपूर्वक बाजू पण मी मांडते आहे, कारण त्या माहिती नसतात. कसं असतं ना की मला त्याचं पण खूप वाईट वाटतं की काय इंस्टाग्रामवर तुम्ही रीला बनवता, नाचता आणि झालं तुम्ही व्हायरल होता. तर तसं नाही आहे ते. त्याच्या मागे पुन्हा एकदा खूप अभ्यास आहे, त्याची स्ट्रॅटेजी आहे. त्या रीलची सुरुवात, ज्याला हुक पॉईंट असं म्हणतात, लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ असेल, त्याची सुरुवात पहिल्या 3 सेकंदामध्ये जे माणूस सपासप स्क्रोल करत असतो तिथे त्याला थांबावं लागतं. त्याच्यामुळे व्हिज्युअल हुक असू शकतो, साऊंडचा हुक असू शकतो, तुमच्या बोलण्यातून येणाऱ्या त्या शब्दांमधून पहिलं वाक्य असू शकतं, लाईट्स असतात, ऑब्जेक्ट्स असतात, सेटअप असू शकतो, फ्रेम्स आहेत. जणू काही एखादी फिल्म छोट्या स्वरूपामध्ये दररोज तयार करणं असं असू शकतं. तर आहे ना, कमिंग बॅक टू द पॉईंट, मला एवढंच मांडायचं आहे प्रामाणिकपणे की याच्या मागे खूप विचार असतो, मोठी टीम असते, अभ्यास असतो आणि ॲनालिटिकल रिपोर्ट वाचावा लागतो. म्हणजे आधीचे व्हिडिओ चालले तर कसे चालले, कुठल्या ॲपवरून लोक आपल्या व्हिडिओपाशी आले, ज्याला ट्रॅफिक सोर्स असं म्हणतात, कुठून आले, म्हणजे मोबाईलवरून व्हिडिओ बघितलाय, घरातल्या टी व्हीवरून व्हिडिओ बघितलाय, स्त्रियांनी जास्त बघितलाय की पुरुषांनी जास्त बघितलाय, कुठल्या भौगोलिक ठिकाणावरून सगळ्यात जास्त बघितला गेलाय, किती वेळ बघितला गेलाय, कुठल्या पॉईंटला प्रेक्षक ड्रॉप झालाय, सगळ्याचं दूध का दूध पाणी का पाणी आपल्याला अल्गोरिदम सांगत असतं. आणि तो ॲनालिटिकल रिपोर्ट सतत वाचावा लागतो, त्याचा अभ्यास करावा लागतो आणि त्याच्याप्रमाणे सतत स्ट्रॅटेजी बदलत राहावी लागते. अक्षरशः दर आठवड्याला मंडे मीटिंग्स असतात आमच्या. सोमवारी आम्ही छान मीटिंग करतो टीमबरोबर आणि आम्ही सतत स्ट्रॅटेजीज बदलत असतो, कारण त्या ॲनालिटिकल रिपोर्टनुसार सतत बदलावं लागतं. तरी मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करते, कारण यू कॅन अंडरस्टँड की तसं नाहीच आहे. म्हणजे असं आय विश की मला सांगता आलं असतं की हे व्हायरल व्हायचं सूत्र आहे. पण तरी त्यातल्या त्यात 2 गोष्टी मी अशी सांगेन की हे सतत वर्क होतं, याला काहीच हे नाही. तुम्ही कुठल्या ॲपवर काय करताय, तुम्ही पुस्तक लिहिताय, सिनेमा लिहिताय, बनवताय, तुम्ही रील बनवताय, तुम्ही यूट्यूबवरती आहात, OTT, नेटफ्लिक्स, सगळीकडे हाच नियम आहे. आणि ते म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे याच्याशी प्रामाणिक राहणं, आणि दुसरं म्हणजे प्रेक्षकांना काय पाहिजे हे अतिशय रिअलिस्टिकली मान्य करणं की हे नाही बघायचं आहे लोकांना आणि प्रेक्षकांना हे बघायला आवडतं. त्याच्यामुळे ना, काय पाहिजे प्रेक्षकांना या प्रश्नाचं उत्तर आणि आपल्याला काय म्हणायचं याच्याशी प्रामाणिकपणा, ह्या दोन्हीमध्ये
100% कॉन्टेंट चालतो. व्हायरल जरी नाही झाला तरी जिथे पोचायला पाहिजे तिथे बरोबर पोचतं. रीच मिळतो खूप चांगला आणि कनेक्ट होता तुम्ही, बरोबर की नाही? आणि तू तर सगळ्यांशीच कनेक्ट झाली आहे. म्हणजे किती वेगवेगळे आपण म्हणूया तू जॉनर एक्सप्लोअर केलेले आहेत. लाईफस्टाईल, पॅरेंटिंग, ट्रॅव्हल, स्पिरिच्युअलिटी आणि त्याचबरोबर ना मी हेही बघते की आता तू लिंक्डइनवरती सुद्धा आपण पाहिलं तर ॲक्टिव्ह झालेली आहे. त्यामुळे तिकडे एक प्रोफेशनल अप्रोच तुझा वेगळा ठेवतेस. तर मला सांग एक कसं जमतं? त्यात तू म्हणाली की अशी मंडेला मीटिंग असते. सुरुवातीला तू आणि सुकीर्त असाल, पण आता आय गेस तुझं काम वाढलंय आणि त्यामुळे टीम पण मोठी झाली असेल. 2 जणांची टीम आता किती मोठी झाली आणि हे सगळं कसं सांभाळते साम्राज्य तुझं? प्रत्येक ठिकाणी मला हा प्रश्न विचारला जातो. स्पेशली आई झाल्यानंतर तर हा प्रश्न की बॅलेन्स, वर्क लाईफ बॅलेन्स. अथांग काम आहे ना तुझं खूप. हो. तर ते आज पण सकाळी सकाळीच नको जाऊ असं म्हटल्यानंतर जे काय काळजात होतं आणि तरी आपण निघतो, हे जिथे इथे कोणी आया बसलेल्या असतील त्यांनाच माहिती आहे ते. आता आहे ना, गंमत अशी आहे ना की परत एकदा गोष्टींचा अभ्यास करावा लागतो, गोष्टींचं स्ट्रक्चर असावं लागतं आणि सिस्टीम्स केल्या. फक्त आज केलं उद्या केलं किंवा काही दिवस ती सवय टिकली असं नाही. त्याची व्यवस्था करावी लागते तुम्हाला की एखादं काम, एखादं डिपार्टमेंट, मग तुमचं घरातलं स्वयंपाकाचं असेल, त्याच्यानंतर बाळाच्या शेड्यूल असेल, त्याच्यानंतर ऑफिसच्या स्वच्छतेचं असेल, एखाद्या चॅनलच्या लाँग फॉर्म कॉन्टेंटचं असेल, कुठलंही डिपार्टमेंट याला एक सिस्टीम सेट करावी लागते. आणि ती सिस्टीम एकटी व्यक्ती असेल तर सुरुवातीला पैसे नसतात, सगळं आपणच करत असतो. मी एकटीनं हॉलमध्ये बसून मोबाईल आणि सुकीर्त असेच ती सुरुवात केली आहे. लाईट नाही, पैसे नाहीत, कुठचा तरी जुना आयफोनच होता पण तरी तो खूप काळ घ्यायचा सगळं लॅपटॉपवरती यायला, लॅपटॉप नव्हता, असं सगळं करत हळूहळूच प्रत्येकाची सुरुवात होते. आणि मग जसे जसे पैसे यायला लागतात, पुन्हा एकदा मी दरवेळी उदाहरण एखाद्या व्यवसायाचं देते. कॉन्टेंट क्रिएशन आणि एखादा आंत्रप्रनरशिप याचे खूप सारे स्किलसेट्स, कौशल्य खूप सारखी आहेत, समान आहेत आणि त्याचं स्ट्रक्चर पण बऱ्यापैकी समान आहे. तोच पैसा पुन्हा एकदा त्याच व्यवसायात टाकणे आणि तुमची टीम खूप चांगल्या लोकांना तुम्ही हायर करायला पाहिजे, स्पेशली तुमच्यापेक्षा हुशार लोक आणि वेगवेगळ्या वयोगटातले, वेगवेगळ्या जाती आणि धर्मातून येणारे, वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणावरून येणारे आणि मुली पाहिजेतच. एक अतिशय वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो तुम्हाला. अशा सगळ्यांची टीम बनायला लागते. घरामध्ये पण एक टीम आखावी लागते आणि ना डेलिगेशन याला पर्यायच नाही आहे. त्याच्याशिवाय वर्क लाईफ बॅलन्सच होऊ शकत नाही. सगळं मीच करेन आणि मीच केल्यानंतरच ते बेस्ट होतं. गंमत अशी हे खरं आहे, कारण जेव्हा आपण उठून आपल्या घरातलं सगळं करतो तेव्हा ते 100% होतं. पण ना सगळं होऊ शकत नाही, हे आपण मान्य करायला पाहिजे. ऊर्जेचं पण मॅनेजमेंट करायचं असतं. ह्याचं गणित अजून स्त्रियांना कळलेलं नाही आहे असं मला वाटतं. आपल्याला खूप लिमिटेड वेळ असतो दिवसभरामध्ये आणि ती ऊर्जा तर ना जे प्राधान्यक्रम आहेत आपल्या आयुष्यात, म्हणजे आपलं मूल असू शकतं, आपली तब्येत असते, घरातलं खाणं पिणं असू शकतं, ह्या प्रायोरिटीज आहेत. आणि मग नंतर आपलं उदरनिर्वाह ज्याच्यामधून चालतो, आपला व्यवसाय असू शकतं. ह्या सगळ्याच्या सिस्टीम्स हळूहळू टीम हे करून त्या सिस्टीम हे करणं खऱ्या अर्थानं सोपवणं आणि काम सोपवल्यानंतर त्या व्यक्तीला ते करू देणं आणि त्याच्यामध्ये लुडबुड न करणं, परफेक्शन न गाठणं. कारण हे अजून एक तो एक जे काय स्त्रियांना अजून एक जो आजार असतो, तर ते डन इज बेटर दॅन परफेक्ट. कामं वेळेत होणं खूप गरजेचं असतं, स्पेशली डिजिटल माध्यमांमध्ये खूप वेळेला महत्त्व. याचा अर्थ क्वालिटीला महत्त्व नाही असा नाही. लगेचच क्वांटिटीबद्दल बोललो किंवा वेळेबद्दल बोललो की क्वालिटी काही चालतं असं नाही आहे बरं का. नाही तर चालणारच नाही ना कॉन्टेंट. तर ना या सगळ्याच्या सिस्टीम्स हळूहळू बनत जातात. खूप चुकांमधून तुम्हाला कळायला लागतं. तुमची वेळापत्रकं तुम्ही करून बघता आणि स्वतःशी खूप प्रामाणिक असावं लागतं. स्वतःशी बोलावं लागतं, काय चुकलं ते मान्य करावं लागतं. जर्नलिंग काम करतं. स्थिर शांतपणे बसणं, चिंतन करणं दररोज बसून हे खूप काम करतं. अंतर्मुख झाल्यानंतर आपल्याला कुठे माती खातोय आपण आणि कुठे चुकतंय हे बरोबर कळायला लागतं आणि मग तसे बदल करत 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 छान त्या गोष्टींच्या हे बसतात. प्रायोरिटी पण सेट करायला पाहिजे, म्हणजे काय आपल्याला काय पाहिजे आणि कशासाठी पळतोय आपण
हे खूप आयुष्यातले जागतिक एक्झिस्टेन्शियल क्वेश्चन्स जरी असले हे अस्तित्वाचेच, तर ते वरचे वर सतत विचारायला पाहिजेत. त्यांना आपण ऑफ ट्रॅक झालेलो परत एकदा ट्रॅकवर येतो. खूप छान सांगितलंयस तू. आणि मला सांग की तुझ्या टीममध्ये काही आता सध्या वेकेन्सी आहे का? म्हणजे इथे जर कोणी कॉन्टेंट क्रिएटर असतील, रायटर असतील, तर त्यांना ती अपॉर्च्युनिटी मिळू शकते. मी स्टोऱ्या टाकून टाकून दमलो, कारण की किती छान गोष्ट आहे ना, हे सच अ गुड प्रॉब्लेम टू हॅव. खूप ग्रोईंग कंपनी जेव्हा असते, ग्रोथमध्ये असते, तेव्हा खूप सारं हायरिंग चालू असतं. त्याच्यामुळे वरचे वर तू जे म्हणाली लिंक्डइनच्या पोस्ट वगैरे, हे सगळं खूप प्रोफेशनली त्याचा विषय ठरला जातो, आपल्याला काय म्हणायचं आहे काय नाही, आणि मग त्या पद्धतीचा राईटअप लिहिला जातो इंग्रजी आणि मराठीमध्ये, आणि मग तशा त्या कन्सिस्टंटली पोस्ट जातात. तर हायरिंग सतत चालूच असतं. तर इथे कोणी सिनेमॅटोग्राफर, एडिटर वगैरे असाल तर आम्ही तिथे तर पोस्ट टाकून टाकून दमलो, तर यू आर वेलकम. मस्त. तुम्ही तुमचं काम त्यांच्यापर्यंत पाठवा, म्हणजे त्यांना जेव्हाही आवश्यकता असेल ते तुम्हाला डिरेक्टली अप्रोच करतील. उर्मिला, मगाशी तू म्हणाली की हे सगळं करत असताना ना आपल्या एनर्जीला सुद्धा बॅलन्स करावं लागतं. जर्नलिंगबद्दल तू एक छान तुझा व्हिडिओ केला होता, तो मी यूट्यूबवरती पाहिला होता, आणि तू स्वतः जीवनविद्याची फॉलोअर आहे. त्यामुळे हे किती महत्त्वाचं असतं. आज आपण म्हणतो की माणूस असू देत, म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारा किंवा एखादा क्रिएटिव्ह पर्सन असू देत, क्रिएटिव्ह ब्लॉक्स हे फार येतात, राईट. कधी बाकीच्यांना कदाचित वाटू शकतं की मी तेच तेच काम करतोय, रोज सकाळी ऑफिसला जातोय आणि येतोय परत, काही भारी हॅपनिंग घडत नाही आहे माझ्या आयुष्यात. तेव्हा जीवनविद्यासारखी गोष्ट आयुष्याला कशी दिशा देते? छान प्रश्न विचारलास तू. जीवनविद्या ही सद्गुरू वामनराव पैंची फिलॉसॉफी आहे. जीवन जगण्याचीच विद्या आहे आणि आचरणात आणणारं रोजच्या आयुष्यातलं परमार्थ आहे. आणि संसार आणि परमार्थ एकत्र करून त्याचं काहीच वेगवेगळं नाही आहे ते. कृतज्ञतेची साधना तुम्हाला खूप, तर सकाळी उठल्यानंतर मी ते करण्याचा प्रयत्न करते की जे जे चांगलं आहे, जे जे मिळालं आहे, जी जी व्यक्ती, गोष्टी, ठिकाणं, जे ज्यांच्यामुळे आणि ऑलरेडी असलेलं आहे ते, याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली ना की जे नाही ते पण मिळायला लागतं. आणि मग तुम्ही खूप काय म्हणूयात, आयुष्याचं सार म्हणजे तुम्हाला कळायला लागतं की कशासाठी पळतोय आपण. हे आनंदासाठी चाललं आहे सगळं. आणि अजून एक खूप छान वाक्य आहे सद्गुरू वामनराव पैंचं की दररोज ऑफिसला जाणं हीच वारी आहे. आणि ना त्यामुळे तुम्ही आपसूक लव वर्क करायला लागता, आणि मग लव वर्क ब्लेस्ड ऑल अँड यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. त्यामुळे तुम्ही ना खूप बिघडू शकत नाही. सगळेच बिघडतात सगळ्यांच्याकडून, म्हणजे कंप्लेनिंग मोड येतो, आपल्याला आवडत नाहीत गोष्टी, आपण बर्नआउट होतो, आपल्याकडून चुका होतात, आर्थिक लॉसेस होतात, रिलेशनशिप डायनामिक्स बदलत असतात. योग्य वेळेला आपल्याला पण बदलावं लागतं. म्हणजे मला आत्ताच कळत गेलं की आई पण बदलावं लागतं. पेरेंटिंगची स्टाईल प्रत्येक बाळाच्या वाढदिवसाला बदलावी लागते. आपण जशा जुन्या आया होतो, म्हणजे शाळेत जाण्याच्या आधीचं बाळ, आता नंतरचं बाळ, तर ते बदलावं लागतं सतत. आणि ना बदल हाच दरवेळी अवघडच असतो ना, संघर्ष होतोच ना बदलातून, डिस्कम्फर्टिंग आहे ना ते. तर त्याच्यातून जाताना परत एकदा प्रार्थनेची जोड, सगळ्यांच्यासाठी मागण्याची जोड, कृतज्ञतेची जोड, आणि ना परत एकदा मी म्हटलं की आनंदासाठी चाललंय सगळं, याच्यापर्यंत आलो की डोक्याचा शॉट कमी होतो आणि परत एकदा आपण शहाणपणा आपल्यामध्ये यायला लागतो की असं करायला पाहिजे आपण. खूप छान सांगितलं, आणि नक्कीच ते सगळे त्या गोष्टीला फॉलो देखील करतील. ब्रँड कोलॅबरेशन हा मुद्दा क्रिएटरसाठी फार महत्त्वाचा असतो की तुम्ही कुठल्या ब्रँडसोबत कोलॅब करतात, त्यामुळे त्याची निवड प्रक्रिया कशी होते, आणि कुठले ब्रँड स्वीकारायचे आणि कोणते टाळायचे, यासाठी तुझे काय मापदंड आहेत? आत्ता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा तर रिसर्च होतो. एखादं प्रॉडक्ट आमच्याकडे येतं तेव्हा माझी टीम पण रिसर्च करते, मी पण रिसर्च करते की मुळात त्या प्रॉडक्टमध्ये इन्ग्रेडियंट्स कोणते आहेत. म्हणजे स्किन केअरचा ब्रँड असेल, मेकअपचे प्रॉडक्ट्स असतील, वेगवेगळे जे काही कपडे असतील, आणि त्याचा रिसर्च केला जातो. म्हणजे फॅब्रिकचं कंपोजिशनसुद्धा आम्ही बघतो, साईजेस, कलर्स अवेलेबल आहेत का, त्याचं फिटिंग कसं आहे, सगळ्या गोष्टी. आणि मग ते वापरल्यानंतर मेकअपचं तर लगेचच कळतं की लाँग लास्टिंग म्हणतात पण 12 तास पण नाही टिकलेलं वगैरे. तर ते जे इन्ग्रेडियंट्स आहेत आणि त्याचं मार्केट स्टडी केला जातो. सेकंड मी म्हटलं तसं मागवले जातात आणि ॲक्च्युली वापरले जातात. म्हणजे मी स्वतः आणि माझ्या टीममधले मेंबर स्वतः वापरल्याशिवाय असं काय एकही ब्रँड आम्ही प्रमोट नाही केलेला. तर ती विश्वासार्हता आहे ना, कारण क्रेडिबिलिटी हाच माझा पैसा आहे खरं तर. म्हणजे माझं मालमत्ताच त्याच्याच वरती मी काम करते, आणि त्यामुळे
इट्स अ गुड प्रेशर टू हॅव. त्याचं टेन्शन येतं, प्रचंड टेन्शन येतं त्याचं. खूप वेळा दगड ठेवून पैशांना पण नाही म्हणावं लागतं, कारण खूप पैसे देतात ब्रँड्स. पण असं होतं नाही. हे तिसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा ब्रँडच्या व्हॅल्यूज म्हणजे त्यांची जी धारणा आहे, त्यांचे जे विचार आहेत ते आपल्याशी जुळत नाहीत. ते नाही जुळले तर नाही पडायचं त्याच्यात, नाही करायचं. कारण आत्ता तात्पुरत्या त्या खूप लोभ वाटतो, कारण मोठे मोठे आकडे असतात पैशांचे, पण ना लॉंग गेम तुमचा बिघडतो त्यानं. त्याच्यामुळे ते तिसरं. सो पहिलं मार्केट रिसर्च होतं, इन्ग्रेडियंट्स, प्रॉडक्ट्स. डॉक्टर्स आहेत आता आमच्या नेटवर्किंगमध्ये, त्यांना आम्ही विचारत असतो. दुसरं आम्ही वापरतो. तिसरं ब्रँडच्या व्हॅल्यूज आणि आपल्या कंपनी, आपण स्वतः एक ब्रँड बनतो क्रिएटर म्हणून, त्या व्हॅल्यूज जुळतात का ते बघावं लागतं. तिसरं. चौथं आहे ना, स्क्रिप्ट स्वतःची स्वतः लिहितो आम्ही. म्हणजे खूप वेळा ब्रँडकडून खूप जाहिरातीसारखी किंवा चुकीच्या खोट्या प्रॉमिसेसच्या स्क्रिप्ट्स येतात. म्हणजे जे ते प्रॉडक्ट करतच नाही ते त्याच्यामध्ये म्हणाच असं असतंय ते. मग त्यासाठी आम्ही थांबतो, भांडतो, बॅक अँड फोर्थ ड्राफ्ट होतात. पण मी आज तागायत एकही ब्रँडचं काय एवढूसा रील स्टोरी असेल, मी स्वतःच स्क्रिप्ट लिहिते आणि त्याच्याशिवाय आम्ही ब्रँडचं प्रमोशनच करत. तुम्ही सांगाल म्हणाल ते आम्ही बोलायचं असं नसतंय होत. खूप कमाल. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते मी, कदाचित उर्मिला इथे बोलेल की नाही माहीत नाही त्याबद्दल. खूप मोठा ब्रँड उर्मिलाकडे आला होता आणि त्या ब्रँडचं जे काही एकंदर प्रोडक्ट होतं त्याबद्दल उर्मिला सहमत नव्हती. त्यामुळे तिने एका मोठ्या ब्रँडला नाही म्हटलं आणि त्यानंतर मोठ्या ब्रँडचा थोडा इगो हर्ट झाला की अरे आपल्याला कसं काही नाही म्हणू शकते. त्यानंतर त्या ब्रँड टीमनी तिला तिकडे बोलवलं. आय थिंक तू बँगलोरलाच गेली होती आणि रिसर्च टीमला बोलायला लावलं त्याच्याशी की का तुला आमच्या प्रोडक्टमध्ये प्रॉब्लेम वाटतोय, का तू नाही म्हणाली. आणि पुढची स्टोरी आय गेस तू सांगायला पाहिजे. कारण की म्हणजे मला असं वाटलं की एकतर आपण मराठी रिजनल क्रिएटर्स, ओके, आणि त्याच्यामुळे काय होतं की खूप ठिकाणी थोडासा बायस्ड पण जाणवतो. म्हणजे नॅशनल लेवलचे जे अवॉर्ड्स असतात, इंटरनॅशनल लेवलचे जे प्रोजेक्ट्स असतात ज्याच्यात आपल्याला काम करण्याची इच्छा असते, म्हणजे फक्त अवॉर्ड्सच नाही पण आपल्याला कन्सिडर तरी करावं काम मिळण्यासाठी असं वाटतं, ते पण मिळत नाहीत बऱ्याचदा. कारण की तुम्ही प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्टेंट बनवताय, तिथे थोडंसं जाणवतं, अदरवाईज कधीच जाणवत नाही. कारण गुगल प्रचंड सपोर्ट करतं प्रादेशिक भाषांना, त्याच्यात कॉन्टेंट करणाऱ्या सगळ्यांना, रिजनल क्रिएटर्सना. तर त्यामुळे मला असं वाटत होतं की बँगलोरला खूप मोठी, त्याचं नाव घ्यायला काहीच हरकत नाही कारण त्या कंपनीचं पण तो मोठेपणा आहे, हिंदुस्तान युनिलिव्हरनं आम्हाला बोलवलेलं. आणि मी तिथे गेल्यानंतर असं वाटलं की माझी टीम होती, माझा DOP होता, माझी कॉन्टेंट मॅनेजर होती आणि आम्ही जात होतो. तर असं वाटलं पटकन आपलं आपलं करायचं आणि यायचं परत. आणि तिथे असे खटाखट पोरी होत्या, मिलियन्समध्ये ज्यांचे फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स होते, वर्षानुवर्ष त्यांचं काम मी बघितलेलं आहे असेही होते. टॉक 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 मोठ्या मोठ्या हिल्समध्ये सगळे इकडे तिकडे फिरत होते. म्हटलं आपलं काम करून जाऊयात. तिथे खूप मोठे मोठे म्हणजे एकेका प्रॉडक्ट, लॅक्मे आणि याच्यापासूनचे जे जे सगळे हिंदुस्तान युनिलिव्हरचे जे जे प्रॉडक्ट्स आहेत ते आणि त्या सगळ्याचे कलेक्टिव्हली जे मार्केटिंग आणि ब्रँड मॅनेजर्स आहेत ते तिकडे आलेले आणि त्या सगळ्यांना मी माहिती होते. आणि मला याचं इतकं आश्चर्य वाटलं की ह्यांना आपण माहिती आहे. त्याच्यानंतर ते माझ्याशी बोलायला लागले. त्याच्यानंतर ते म्हणाले की की तू आम्हाला रिजेक्ट केलं याचं आम्हाला सगळ्यात जास्त हर्ट झालं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही तुला दाखवायला इकडे आणलेलं. अख्ख्या टीमला फ्लाईटनं आम्हाला तिकडे नेलं आणि दाखवलं त्यांनी आम्हाला की हे प्रॉडक्ट किती चांगलं आहे आणि तुला जो गैरसमज झाला आहे तसं नाही आहे. आणि खरोखरीच मी मान्य केलं की दॅट्स ट्रू, कारण माझा गैरसमज झालेला असू शकतो, त्याच्यामुळे मी तुमचा ब्रँडचा व्हिडिओ करणार नाही मी अशी म्हणाले. पण आता बघितल्यानंतर मला कळतं की हे किती चांगलं आहे. आणि मग त्यांनी असं सांगितलं की आम्हाला तू पाहिजे होतीस आणि थँक्यू तू तुझं मत बदललंस, कारण आम्ही असं ऐकलेलं की जब उर्मिला कहते तो प्रॉडक्ट आउट ऑफ स्टॉक जाता है. आणि त्यानं मला खूप छान वाटलं की अरे मराठी क्रिएटर म्हणून आपल्याला खूप सिरियसली घेतलं जात आहे. नॅशनल लेवलला यूट्यूब आणि गुगलकडून खूप अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत, तर ते खूप कौतुकास्पद होतं. खूप छान. आणि आम्हालाही खूप अभिमान वाटतो की हो उर्मिला असं छान काम करते आणि तुला बघून अनेक अभिनेत्री ज्या आहेत त्या इन्स्पायर झाल्यात आणि मग अनेक कलाकारांनी आपले यूट्यूब चॅनल सुरू केले, तर क्रेडिट जातं त्याचं उर्मिलाला. उर्मिला, जेव्हा तू कॉन्टेंट बनवते ना आणि त्यातल्या त्यात तू फॅशन क्षेत्र जेव्हा निवडलं आहे तेव्हा तू ना अशा टॅबू असणाऱ्या गोष्टींवरती खूप प्रभावीपणे आणि अत्यंत सहजपणे तो विषय लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. त्यामुळे त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. मला कळलं तू कुठल्या विषयाबद्दल बोलतेस. मला असं वाटतं तुमचा हेतू शुद्ध असेल आणि तुम्हाला नक्की कोणत्या प्रेक्षकांपर्यंत काय पोचवायचं आहे असं जर असेल ना तर घाबरता कामा नये.
त्याचं कारण मी कुठच्याच जात धर्म पंथ पॉलिटिकल पार्टी कोणालाच मी दुखावत नाही आहे, कोणाच्याच भावना दुखावत नाही आहे आणि फक्त शिक्षण होणं, नॉलेज पसरणं सगळीकडे एवढाच चांगला हेतू असेल ना तर लोक पण खूप सपोर्ट करतात. आणि त्याच्यामध्ये अक्षरशः स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांपासून फायनान्शियल मॅनेजमेंट, बाई मुद्द्यावर यापर्यंत खूप साऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही बोललेलो आहोत, हायजीन आणि या पद्धतीच्या. तर आहे ना मला असा प्रश्न विचारल्यानंतर मला कळतच नव्हतं की याच्यात काय वाईट आहे, कारण की मी एक स्त्री आहे, ते अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ही. ओके, आणि याच्याविषयी कधीच कोणी बोलत नाही आणि स्त्रिया बिचाऱ्या सहन करतात, डिस्कम्फर्टमधून जात असतात आणि त्याची खरेदी किंवा ते कसं घालावं, कसं वापरावं, त्याचे सायझेस ओळखणं हे किती मायेनं आणि प्रेमानं आणि मैत्रिणी जशा दुसऱ्या मैत्रिणीला ये आणि मग अशी माया करते ना आणि अतिशय करुणेनं आणि गोड हेतूनं केलेलं ते असल्यामुळे सगळ्या पद्धतीचे मी ते व्हिडिओज केले आणि ते करताना एवढी सुद्धा भीती नाही वाटली, कारण की माझं इंटेन्शन खूपच स्वच्छ आहे आणि डिजिटल ताकद आहे ना ती व्हिडिओ. आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला जे बोलायचं आहे ते छान प्रामाणिकपणे म्हणू शकतो, तर त्याच्यात काय हरकत आहे. खूप छान. आणि मला सांग की कधी असं झालं की एखादा कॉन्टेंट खूप म्हणजे खूप मेहनतीने केलं आणि खूप अपेक्षा होती की अरे हे आता जाणार, हे लोकांना भेटणार, पण अगदी विरुद्ध त्याचा रिझल्ट जो आहे तो आला आणि मग त्यावरती ब्रेनस्टॉर्मिंग करत बसला की अरे हे नाही लोकांना आवडलं किंवा हे लोकांना नाही पचलं? खरं सांगू का, खूप जास्त मेहनत घेतलेले व्हिडिओज असतात ना, आपल्याला असं वाटतं आई शपथ आता पण क्रॅक केलेलं आहे हे, इतके तास म्हणजे पूर्ण दिवस गेला आहे, त्याच्यानंतर पण खूप आठवडे त्याचं प्रिपरेशन चालू आहे, रिसर्च, रायटिंग, कडक शॉर्ट डिव्हिजन वगैरे केलेलं आहे आपण आणि आपण असे असंख्य कपडे बदलतोय, वेगवेगळे शॉर्ट्स घेतोय, असं करून जे बनवलेलं व्हिडिओ आहे आणि असं वाटतं की हे तर चालणारच आणि ते चालत नाही, बऱ्याचदा अजिबात चालत नाही. आणि हे आपलं एक म्हणणं आहे नेहमीप्रमाणे, तसंच एक म्हणणं या शुक्रवारी पण टाकूयात आपण किंवा रोज इंस्टाग्रामवरती असं टाकल्यानंतर ते असं 13 मिलियन वगैरे जातं आणि बस आता काय. म्हणून ते तुझा जो पहिला प्रश्न आहे व्हायरल याचा सिक्रेट काय, तर ते न कळण्याचं कारण की ना त्याचा अभ्यास दररोज चालू आहे. पण एक गोष्ट माझ्या असं लक्षात आली की खूप लोक जे आता परत एकदा आपल्या सेशनचं नाव आहे अनफिल्टर्ड उर्मिला, मला असं वाटतं ना तुमच्या मनामध्ये काही दुखवण्याचा हेतू नाही आहे, शुद्ध हेतू आहे, तर ना खरं बोललं पाहिजे. खूप सारे लोक काय चांगलं नाही, म्हणजे मला हे सांगायला खूप आवडेल. एक ब्रँड आहे, आता मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत कारण आता ते परत लिगल डिस्प्यूटमध्ये तेच चालू आहे, मी त्याच्यावरती पैसे घालवलेत, खूप सारे वकील वगैरे. मला आयुष्यात वाटलं नव्हतं की आपण, आणि इतका सकारात्मक कॉन्टेंट मी बनवते, पण कधी कधी जे चांगलं प्रॉडक्ट नाही आहे त्याच्याविषयी बोललं पाहिजे. आणि मी ते बोलताना पण म्हणत होते की मला खूप आवडेल ब्रँडनं याच्यामध्ये बदल केले तर आम्हाला ग्राहक म्हणून वापरताना खूप मजा येईल. पण इतक्या चांगल्या ह्यानं करून सुद्धा त्यांनी फुल नोटिसा, बॅक अँड फोर्थ मेल्स चालू आहेत, वकिलांना पैसे देणं चालू आहे. तर अशाच वेळेला फॅशनमध्ये पण जे नाही घालायला पाहिजे, नाही करायला पाहिजे असं पण कॉन्टेंट आम्ही जे करतो की जे प्रॉडक्ट चांगले नाही आहेत आणि त्याच्याविषयी बोललं पाहिजे, तर ते एक प्रकारचं खूप मोठ्या मोठ्या कंपन्यांची पंगा घेणं आहे. पण ते घेतल्यानं लोक अप्रिशिएट करतात, कारण तुमच्यासाठी ब्रँडपेक्षा प्रेक्षक खूप जास्त महत्त्वाचं. ब्रँड येतात आणि जातात, चांगले ब्रँड तुम्ही प्रामाणिकपणे काम करत असाल तर भरपूर ब्रँड्स येतात, भरपूर पैसे मिळतात. प्रेक्षकांचे प्रामाणिक राहायला पाहिजे. खूप छान सांगितलंय, खूप मस्त. आणि आता त्या सेगमेंटकडे आपण येणार आहोत जिथे उर्मिलाला फटाफट उत्तरं द्यायची आहेत. रॅपिड फायरचंच एक वेगळं व्हर्जन आहे असं आपण म्हणू शकतो. कॅन्सल ऑर सेलिब्रेट, तुला काय कॅन्सल करायला आवडेल आणि काय सेलिब्रेट करायला आवडेल ते तू सांगायचं आहे, ठीक आहे? तर पोस्टिंग गुड मॉर्निंग सेल्फीज एव्हरी डे. एव्हरी डे नाही, कॅन्सल. ओके. जास्तीत जास्त इंस्टाग्राम फिल्टर्सचा वापर करणं. कॅन्सल. रील्स विथ फेक इमोशनल ॲक्टिंग. काही त्याच्यातून मिळत, लोक खूप स्मार्ट असतात, लगेच पकडलं जातं. कॅन्सल. क्या बात आहे. कपल रील्स इन स्लो मोशन. तू केलंय का सुकीर्त सोबत? नाही केलेलं, पण दॅट्स गुड आयडिया. थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस आयडिया. कारण त्यानिमित्त बघा, पोर झाल्यानंतर हॉलमध्ये शेवटची टाळी दिलेली मला आठवत नाही. माझं पोरगं कुठूनही येतं, टच करायचं नाही बाबाला. त्यामुळे मला रील्सच्या याच्या त्या निमित्तानं काही ना स्लो मोशनमध्ये सुकीर्तच्या जवळ जायला आवडेल. सो स्वीट. ओके. AI चा वापर करणं की स्वतःच कॅप्शन लिहिणं? नाही, AI खूप वाईट लिहितं माहिती आहे तुम्हाला.
वर्स्ट आय एम टेलिंग यू, मी केलेलं भावनाच आहे बदलत लॉंग होते. फॉर्मॅट व्हिडिओचा, त्यामुळे कॅन्सल. खूप वर्स्ट लिहितं ते. ओके, ब्लू टिक ऑब्सेशन जे आता पैसे आता घेऊन तर पण पेड मिळाले. पण आहे ना. नाही, जेव्हा तुला पहिल्यांदा कळालं की Cancel. आता ब्लू टिक घ्यायची असेल तर पैसे देऊ शकतात, ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर काय रिॲक्शन होती? ह्याचं चुकीचं खूप होऊ शकतं. त्याचं कारण खूप सारे फेक अकाउंट्स पण असतात. तर विदाउट सबमिटिंग डॉक्युमेंट तुम्ही आता डायरेक्ट जर विकत घेत असाल ब्लूटिक तर ते नाही आहे बरोबर. खूप छान सांगितलंय आणि 10 on 10 ह्या राऊंडमध्ये तुला मिळाले आहेत. खूप खूप धन्यवाद. उर्मिला जी रॉ आहे, रिअल आहे आणि रेडियंट आहे आणि ती तिच्या प्रत्येक व्हिडिओमधनं प्रत्येक कामामधनं आपल्याला हे सांगत असते. तिचा खरेपणा हा प्रेक्षकांना जास्त भावतो आणि नंतर मग तिच्या कॉन्टेंटकडे लक्ष जातं. सो उर्मिला अशीच राहा, कमाल. डिजिटल महाकुंभमध्ये येऊन तुझी काय रिॲक्शन जेव्हा तुला actually- कळलं की असं अहिल्यानगरमध्ये होतंय? व्हॉट वॉज युअर फर्स्ट नाही, रिॲक्शन? मला खरंच मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची आहे. कारण की ना स्वतःचे पैसे देऊन हा कार्यक्रम भरवलाय आणि आय लव्ह नगर आणि यांनी खूप, आणि ना काय माहितीये, हे एक संभाषण होणं गरजेचं आहे. मोठे मोठे कार्यक्रम आणि ते कोणाला आवडत नाही तो शाल आणि श्रीफळ आणि अवॉर्ड्स आणि हे, पण ना नॉलेजचं एक्सचेंज नाही होत, ज्ञानाचं. आणि ना मी पण बारामतीला होते, तुझं पहिलाच प्रश्न विचारलेला, आणि ना काहीच टॅलेंट कुठेही असतं ना, त्याचं काही भौगोलिक ठिकाणाशी काहीच संबंध नाही आहे. तर ना अशा वेळेला खूप चांगल्या मोठ्या मोठ्या लोकांचे, म्हणजे थोरा मोठ्यांचे असतील, वेगळा प्रयोग करणाऱ्यांचे असतील, अवली लोकांचे असतील, व्याख्यानमालांना माझे वडील खूप लहान वयात मला घेऊन जायचे आणि बसवायचे. त्यांना ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होते की आपण मोठी स्वप्न बघायला लागतो. तर मला असं वाटतं की आपण मोठी स्वप्न बघायला पाहिजेत, ज्याचा काही संबंध नाही आपण कुठे राहतो याच्याशी. तर ती मोठी स्वप्न बघण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे विचार पहिल्यांदा कानावरती पडायला पाहिजेत, आणि ते पडतायत या अशा रंगमंचाच्या माध्यमातून. आमच्यासारख्या कलाकारांना एक जे, कारण आपल्या घरामध्ये स्टुडिओ असतो आणि आपण आपला विश्वास असतो, कारण कॉन्टेंट क्रिएशन इज अ व्हेरी आयसोलेटेड थोडंसं करणारं ते असतं, कारण तुम्ही फारसे बाहेर पडत नाही ना, सगळं डिजिटल आहे. त्याच्यामुळे तुमची टीम, तुमचं घर आणि तुम्ही असता. तर आमच्यासारख्यांना त्या निमित्तानं असं नटून थटून खूप मेहनत घेतली आहे मी, नटून वगैरे यायला इकडे तुमच्यासाठी भेटता आलं, तर त्यासाठी मला खूप मनापासून कृतज्ञता. हे तुम्ही प्रेक्षकांनी इतका वेळ तुम्ही बसलेला आहात, सकाळपासून फ्रेश जे काय तुम्ही आलाय, तर तुमचं कौतुक. आणि तुम्ही एवढ्या वेळात दुसरं बरंच काही करू शकता, पण तुम्ही इथे यायचा चॉईस घेतलेला आहे, निर्णय घेतलेला आहे, त्यासाठी तुम्हाला थँक्यू. आणि आयोजकांचं पण खूप मनापासून कृतज्ञता. थँक्यू उर्मिला, थँक्यू तुझं स्वागत सोनाली, करण्यासाठी. तुला थँक्यू. Thank you. नेहमीप्रमाणे तू खूप माणसं माहिती असतात ना, तेव्हा तुम्ही करेक्ट त्यांच्याकडून ती उत्तरं काढता, तर ते तुला जमलंय. त्याच्यामुळे वेळेच्या अभावी बरेच प्रश्न मला घेता नाही आलेत, पण कदाचित त्याचं सीझन 2 येईल तर तेव्हा आपण नक्कीच घेऊयात, हो की नाही? मला खूप आवडेल. थँक्यू सोनाली.